हिंगोली जिल्हा नियोजन समितीच्या ऑनलाईन बैठकीत पालकमंत्री अब्दुल सत्तार आणि खासदार हेमंत पाटील यांच्यामध्ये जुंपली। निधी वितरित करण्याचा मुद्दा आणि टक्केवारीच्या कारणावरून दोन्ही नेत्यांनी शिवीगाळ केली। त्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे। सातत्याने नेत्यांकडून शिवीगाळच्या घटना शिंदे गटाच्या प्रतिमेला मारक ठरू शकतात। पाहूया हा रिपोर्ट। टक्केवारीचं शेण कुणी खाल्लं? अब्दुल सत्तार हेमंत पाटलांमध्ये शिवीगाळ। बैठकीतच शिंदे गटाचे नेते भिडले। पोलीसवाले त्यांना लाठीचार्ज करा, पाठीमागच्या लोकांना इतका मारा का त्यांची पाठी तुटून जाईल। मारा त्यांना, हे पहा हे सर्व लोक बोलले, हाना त्यांना, हाना। गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात लाठीचार्ज आणि शिवीगाळ केल्यावरून मंत्री अब्दुल सत्तार यांच्याबाबतचा वाद ताजा असतानाच शिंदे गटाचे आक्रमक नेते पुन्हा एकदा चर्चेत आलेत। हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार आणि खासदार हेमंत पाटील यांची एकमेकांना शिवीगाळ करण्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे। जिल्हा नियोजन समितीच्या ऑनलाईन निधी वितरित करण्याच्या आणि टक्केवारीच्या कारणावरून सत्तार आणि हेमंत पाटील यांच्यामध्ये चांगलीच जुंपली आहे। सहा महिने झालं मीटिंग शेण खायला खूप ठिकाण आहेत ना, तू शेण खाणार असताना मी शेण खाणार नाहीये। मागच्या वर्षी काय केलं? अधिकारी तुम्ही पुढे चला आणि ते मला विचारल्याशिवाय कोणाचाही आवाज चालू करू नये। आवाज दाबतो का? तुम्ही जरा डायरेक्शन द्या। आवाज असा दाबू शकत नाही तुम्हाला। सगळं माहित आहे। काय माहित आहे? काय माहित आहे तुला? ये इकडे जिल्ह्यामध्ये ये। अरे तुझ्या घरी येतो बोल, आमच्याकडे कधी येऊ? हे शिकवायची गरज नाही, हे दबाव दुसऱ्याला टाका, माझा चालणार नाही। दरम्यान बैठकीत झाल्या प्रकाराबाबत मुख्यमंत्र्यांना सांगितलं असून सत्तार यांच्याबाबत शिवसेना कार्यकर्त्यांची नाराजी असल्याचं हेमंत पाटील यांनी सांगितलंय। तर कथित ऑडिओ क्लिपवरून मुख्यमंत्र्यांनी दोन्ही नेत्यांना समज दिली असेल असं आमदार संजय शिरसाट यांनी म्हटलंय। मी ती क्लिप ऐकलेली आहे आणि मला वाटतं याबद्दल आमचे जे नेते माननीय एकनाथ शिंदे साहेब दोघांना काय समज येतात हा पक्षाच्या अंतर्गत प्रश्न आहे, म्हणून मला वाटतं शिंदे साहेबांनी त्यांना योग्य ती समज दिली असेल। याच्यातला निधी हा लोकांच्या जर उपयोगी येत नसेल तर त्यासाठी काही विरोध त्या बैठकीमध्ये झालेला आहे आणि जी काही घटना घडलेली आहे याबद्दल पूर्णपणे माननीय मुख्यमंत्र्यांना कळवलेलं आहे आणि शिवसैनिकांच्या त्या भागातल्या सर्व लोकप्रतिनिधींच्या सत्तार यांच्याबद्दलच्या भावना अतिशय तीव्र आहेत। हेमंत पाटील हे कडवे शिवसैनिक आहेत। नांदेड हे त्यांचं कार्यक्षेत्र। नगरसेवक, स्थायी समितीचे सभापती, शिवसेना जिल्हा प्रमुख म्हणून त्यांनी काम केलंय। संधी मिळाल्यावर ते शिवसेनेकडून हिंगोलीचे खासदार झाले। सुरुवातीच्या काळात हेमंत पाटील हे राज ठाकरे यांच्या जवळचे होते, पण आपल्याला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत पुढे संधी मिळेल हे हेरून त्यांनी सेनेत राहणंच पसंत केलं। हेमंत पाटील हे पुन्हा लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत। हिंगोलीमधून स्वतःची उमेदवारी त्यांनी जाहीर करून टाकली आहे। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून हेमंत पाटील यांनी खासदारकीचा राजीनामा दिला। गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात शिवीगाळ केल्यावरून नुकतेच सत्तार वादात सापडले होते। सत्तार असो किंवा हेमंत पाटील या आक्रमक नेत्यांची भाषा त्यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांच्या शिवराळ भाषेला लगाम घालावा लागणार आहे, अन्यथा फटका बसू शकतो। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा प्रकार गंभीरपणे घेतील यात शंकाच नाही। संजय सूर्यवंशी, संदीप नागरेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।